हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याशी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे. प्रत्युष स्टार्ट करत असताना काही लेडीजचा एक क्वेश्चन असतो की 1599 किंवा 1999 जे सबस्क्रिप्शन आहे ते खूप जास्त तर होत नाही ना. पण खरं सांगायचं झालं तर सुलक्षणा सगरे मॅम, स्टार रायटर ऑफ प्रत्युष यांनी हे सबस्क्रिप्शन खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. जर तुम्हालाही घरी बसून खूप चांगल्या प्रकारचे इन्कम घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी तुम्ही घेतलेला एक डिसिजन तुमचं संपूर्ण लाईफ बदलू शकतं. 1599 का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मला एवढंच सांगा की तुम्ही जेव्हा काहीतरी आणता घरामध्ये, आपण घरामध्ये काहीतरी वस्तू आणतो, बरोबर आहे. समजा आता आपल्या शेतात आईनं पाठवून दिली काहीतरी भाजी आहे आणि ती भाजी आणतो, ओके. आणि त्यावेळेला काय होतं, आपली शेजारची मैत्रीण येते आणि ती आपण काय करतो, पटकन जोडी उचलतो आणि तिला देऊन टाकतो. देतो की नाही, बरोबर आहे. त्याबरोबरच जेव्हा तुम्ही स्वतः ऍपल जाऊन मार्केटमधून आणता, त्याच्यासाठी तुम्ही पेड केलेलं असतं 150 रुपये, ओके. तेव्हा तुम्ही ते पेड केलेले 150 रुपयाचं ऍपल घरी आणता. घरी आणल्यानंतर तुम्ही काय करता, मैत्रीण आली तर तिला देता का? नाही बाबा माझ्या मुलाला होईल, नाही बाबा माझ्या ह्याला होईल म्हणता की नाही तुम्ही? देता का कोणाला इझिली? नाही देत, कारण त्यासाठी तुम्ही आपण पैसे पे केलेले असतात, बरोबर आहे. इझी करतो का आपण, देतो का कोणाला? नाही देत, कारण त्यासाठी आपण मोल दिलेलं असतं, काहीतरी दिलेलं असतं. आपण जेव्हा 1599चं सबस्क्रिप्शन घेतो, 1999चं सबस्क्रिप्शन घेतो, त्यावेळेला त्याची व्हॅल्यू आपल्याला क्रिएट होते, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो, आपण काय विचार करतो की बाबा आपण काहीतरी तिथं दिलंय, आपण गुंतवलंय. किती गुंतवलंय? छोटीशी अमाऊंट असते ती आपल्यासाठी. आपण आज मार्केटमध्ये जातो, किती खर्च करतो, एखाद्या मैत्रिणीसोबत जातो, पाणीपुरी खातो, भेळ खातो, तिथं आपले 700-800 रुपये गेले तरी आपण विचार करत नाही. आणि जिथं आपलं लाईफ चेंजिंग होणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला आपली लाईफ बदलणार आहे, त्या ठिकाणी आपण विचार करतो की 1599. म्हणजे विचार करा, आज आपण कुठल्या गोष्टीसाठी महत्व देतोय, ओके. तर आपण आज एवढंच केलं पाहिजे की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता 1599ची एक साडी, मी एवढंच सांगू इच्छिते न्यू गेस्टला की आज संक्रांतीचा सण आलेला आहे, 1599ची एक साडी मी खरेदी केली आहे, बरोबर आहे. आज मला सांगा, आज 1599ची साडी आणली, घरात ठेवली, तर ती साडी परत परत घाला वाटते का हो तुम्हाला? एक कार्यक्रम होतो फक्त, दुसऱ्या कार्यक्रमात नाही घाला वाटत. आपल्याला काय वाटतं, आई बोर झाली बाई, आता आपण दुसरी घेऊ, म्हणतो की नाही आपण? त्यावेळेला आपण दुसरी साडी घेतो. त्यावेळेला आपण सांगतो का घरच्यांना, आता लगेच दुसरी साडी आणतो, गपचिप कपाटात ठेवतो, गपचिप काढून घालतो, करतो की नाही? पण आज तसं नाही करायचं. आपल्या घरच्यांना सांगायचं की आपण हे छान बिझनेस करतोय आणि हे लाईफ टाइम साठी करताय तुम्ही. असं नाहीये की तुम्ही एकदाच आणली कपाटात ठेवली, नाही. तुम्ही इथं काहीतरी देताय तर तुम्ही ते लाईफ टाइम साठी मिळवताय. एवढ्या सुंदर अचिव्हमेंट मिळवताय, आज मान सन्मान मिळवताय, 4 लोकांमध्ये तुमची ओळख होतीये, तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम घेताय. एकच माध्यम आहे का आपल्याकडं? ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, रेफरल आहे, कुठलं? मी न्यू गेस्टला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही इन करायला मागे पुढे पाहू नका. फक्त एक संक्रांतीची साडी खरेदी केली, एवढंच तुम्ही एक विचार करा आणि प्रत्युषला इन करा आणि लाईफ चेंजिंग आपला जो बिझनेसचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे तो तुम्ही मिळवा. थँक्यू ऑल ऑफ यू.